नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न आता आम्हाला पडलाय। बीड जिल्ह्यात कुठे हाणमार झाली, खून झाला की बीडची कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचा दिंडोरा राज्यभर पिटला जातो। राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील बीडमध्ये कायदा सुव्यवस्था नसल्याची हतबलता विधानसभेत व्यक्त करतात। त्यामुळे बीडवर गुन्हेगारीचा ठपकाच लागलाय। पण आता बीडपेक्षाही भयंकर परिस्थिती नाशिकची झाली आहे। मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या महानगरांच्या यादीत नाशिकचा नंबर लागतो। पण याच नाशिकमध्ये एकाहून एक मोठे कांड उघडकीस येत आहेत आणि ही सगळी प्रकरणं महिलांशी संबंधित आहेत। 6 महिन्यापूर्वी नाशिकच्या पंचतारांकित हॉटेलात एका मंत्र्यांच्या जिवलग दोस्ताने अनेक मंत्री, आमदार, खासदारांचे व्हिडिओ बनवल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या। पण पुढे त्याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही। त्यानंतर खरात फाईल उघडकीस आली। यात राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षाचं नाव आलं, त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला। आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे। तिसरं प्रकरण नाशिकचेच मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित होतं। यात झिरवळ यांची खासगी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला होता। या प्रकरणात आता गुन्हा देखील नोंद झालाय, पण त्यामुळे नाशिकमध्ये नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो। आज नाशिकच्या एका उद्योगपतीच्या टॅबमधून 200हून अधिक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केलेत। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओत समजून घेऊ। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। हे प्रकरण सुरू होतं नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यापासून। नाशिकमधील एक बडे उद्योगपती सातपूर पोलीस ठाण्यात आपला टॅब हरवल्याची तक्रार करतात। हरवलेला टॅब परत मिळवण्यासाठी एका व्यक्तीकडून त्यांना 12 लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याची बाब देखील या तक्रारीत नमूद करण्यात आली। त्यानंतर सातपूर पोलीस आरोपी विरोधात सापळा लावतात आणि 10,000 रुपयांची खंडणी घेताना त्यांना रंगेहात पकडतात। यात संशयित आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपद शिंदे यांना ताब्यात घेतल्याचं पोलीस सांगतात। प्राथमिक चौकशीतच टॅबमध्ये 150 ते 200 व्हिडिओ असल्याचं निष्पन्न झालंय। विशेष म्हणजे ज्या उद्योजकाने तक्रार दिली होती त्या उद्योजकाचे त्याच्या मैत्रिणीसोबतचे क्षण या टॅबमध्ये कैद करण्यात आलेत। आरोपींना या टॅबमध्ये काय आहे हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनीच या टॅबची चोरी केली होती। त्यानंतर त्यांनी उद्योजकाशी संपर्क करून यातील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत सुरुवातीला 50,000 रुपयांची मागणी केली। नंतर ही रक्कम 12 लाख रुपयापर्यंत पोहोचली। आपल्याला ब्लॅकमेल केलं जातंय आणि खरात सारखे आपलेही व्हिडिओ लीक होतील या भीतीने संबंधित उद्योजकाने तातडीने सातपूर पोलीस ठाणं गाठत तक्रार नोंदवली होती। पोलिसांनी देखील तत्परता दाखवत 4 संशयितांना बेड्या ठोकल्यात। पण आता या सगळ्यात एक प्रश्न उपस्थित होतो, संबंधित उद्योजक आपल्या मैत्रिणीसोबतचे क्षण कॅमेऱ्यात का रेकॉर्ड करत होता? तो देखील संबंधित मैत्रिणीला ब्लॅकमेल करत होता का, या अँगलने पोलीस तपास करतायत। कारण खरात प्रकरणात देखील पहिली तक्रार खरातकडूनच नगरच्या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। पोलिसांनी जेव्हा खरात प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की हे प्रकरण खूप विचित्र आहे आणि तक्रारदारच यातील मुख्य आरोपी आहे। तेव्हा नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा प्रकार घातला। त्यानंतर खरातने शिर्डी ठाण्यात एक तक्रार दाखल केली आणि या महिलेनं नाशिकच्या सरकारवाडा ठाण्यात तक्रार दाखल केली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या तिन्ही तक्रारी एकत्रित करत SIT स्थापन केली। त्यानंतर खरात प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे आली। आता नाशिकच्या उद्योजकाच्या टॅबमधून देखील असाच काही प्रकार पुढे येतोय का याचा तपास पोलीस करतायत। समोर आलेले सगळे व्हिडिओ एकाच महिलेशी संबंधित आहेत की त्यातही अनेक महिला आहेत याचा तपास देखील पोलीस करतायत। पण नाशिकमध्ये महिलांशी संबंधित घडणाऱ्या या घटनांमुळे तेथील महिला सुरक्षित आहेत का? नाशिकमध्ये महिलांना फसवून त्यांच्यासोबत नेहमीच अशा प्रकारचं वर्तन करण्यात येत होतं का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास करायला हवाय। कारण पहिल्यांदा पंचतारांकित हॉटेलचं प्रकरण, नंतर खरात प्रकरण, त्यानंतर झिरवळ प्रकरण आणि आता या बड्या उद्योजकाचं प्रकरण। त्यामुळे नाशिक एक चिंतेचा विषय ठरतोय। बाकी तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।